श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला माहीतच आहे की आता श्रावणी सोमवार चालू आहेत, श्रावण पवित्र महिना चालू आहे. तर हा श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकराला समर्पित असा हा महिना आहे. तर उद्या अशी एक कोणती गोष्ट अर्पण करायची शिवलिंगावर ज्याने आपल्याला धनप्राप्ती होईल, अखंड लक्ष्मीचा वास करेल. तर ती माहिती जाणून घेण्याआधी मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला माहीतच आहे की कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कष्ट करावेच लागतील तेव्हाच लक्ष्मी प्राप्ती होईल. पण कधीकधी काय होतं, आपला पैसा येतो, येण्याचा मार्ग एक असतो पण जाण्याचे त्याला 10 मार्ग निघून येतात की पगार झाला की 10 खर्च उभे राहतात. तर हे होऊ नये. पैसे सत्कर्मी मार्गी लागावे. म्हणजे घरात नुसतं आजारपण हे येत असेल तर मग त्याचा उपयोग नाही. तर मग ते होऊ नये. अखंड लक्ष्मी वास राहावा, घरात सर्व सुखी राहावे यासाठी आपल्याला शिवलिंगावर उद्या म्हणजे श्रावणी दुसरा सोमवार आहे व आपल्याला माहीतच आहे की शिवामूठ उद्या तीळ आहे. तर त्याच्याबरोबर आपल्याला कुठलीही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर आपल्याला उसाचा रस हा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे व तो जो आपला उसाचा रस आपण जो शिवलिंगावर अभिषेक करत असतो त्यावेळेस आपल्याला ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप करत राहायचा आहे. जाप करत करत आपल्याला शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे व अभिषेक झाल्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवाला आपल्या अडचणी सांगायच्या आहेत. तुमची जी काही अडचण असेल ती सांगा. काही कर्ज असेल तर तेही सांगा की हे असं असं कर्ज आहे. सांगून प्रार्थना करा की हे माझं कर्ज जाऊ दे म्हणून. आणि त्याने काय होईल, आपल्या सर्व अडचणी संबंधितच्या ज्या आपण अडचणी आहेत, जे कर्जबाजारी आहे, आपण लक्ष्मी टिकत नाही आहे, तर ती अडचण आपली नक्कीच भगवान महादेव आपली दूर करतील. आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर आपण प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करत असतो. शिवामूठ वाहताने कुठला मंत्र म्हणावा, मी याचे व्हिडिओ आधी बनवले आहेत. जर अजून तुम्ही ते बघितले नसतील तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही ते व्हिडिओज नक्की बघा. त्याच्यामध्ये घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण रुद्राभिषेक कसा करायचा, ज्याने जे व्यसनी लोक आहेत, घरात कुणी व्यसनी असेल तर त्यांचं व्यसन दूर करण्यासाठी मी खूप छान अशी माहिती सांगितली व सेवा सांगितल्यात. तर सर्वांनी ते व्हिडिओही नक्की जाऊन बघा. आणि हो, उद्या दुसऱ्या सोमवारी सर्वांनी मी सांगितलेल्या उसाच्या रसाचा नक्की उपाय करून बघा. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा व ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचा व व्हिडिओला लाईक करा. अशी ही माहिती मी स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.